इथं डाळ शिजून घेतलेली. फोडणीसाठी तर मी मिरची, सुकं खोबरं, लसूण, कोथिंबीर हे सगळं मी एकत्र वाटून घेणार. त्यासाठी टाकणार मी जिरं, मोहरी, मिरची, लसूण वाटलेलं. मीठ टाकूया, चिरलेली कोथिंबीर. ते घेते गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ. ते आता माझी कणिक मळून झालेली. आपली पोळी लाटून झालेली, आपण त्याचे काप पाडून घेऊया. डाळीला उकळी फुटलेली, मी त्यातले काप टाकते. आपली डाळ फ्राय झालेली.